सो हेलो एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी केमिस्ट्रीचा बोर्ड पेपर 20 फेब्रुवारीला होणार आहे. मग या 20 फेब्रुवारीला होणाऱ्या बोर्डच्या पेपरसाठी तुमच्याकडे आता जेवढे दिवस आहेत त्या दिवसांमध्ये नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, खूप इम्पॉर्टंट आणि जास्त मोठा हा व्हिडिओ होणार नाही आहे, कारण की तुम्हाला केमिस्ट्रीसाठी कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तेच मी तुम्हाला इथं सांगणार आहे, जेणेकरून तुमचा बोर्डचा पेपर खूप चांगल्या पद्धतीने इथं नक्की जाणार आहे. ठीक आहे. तर पहा, काय काय गोष्टी पाहणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच की तुमचा जो पेपर पॅटर्न आहे केमिस्ट्रीचा तो कशा पद्धतीनं असते. सेकंड म्हणजेच तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज म्हणजे प्रत्येक चॅप्टरमधून किती मार्क्सला विथ ऑप्शन आणि विदाऊट ऑप्शन तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच ते तुमचं पेपर प्रेझेंटेशन तुम्हाला कसं करायचं आहे. ओके, थर्ड नंबरची गोष्ट, पेपर प्रेझेंटेशन तुम्हाला कसं करायचं आहे, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन कसा लिहायचा, त्याचबरोबर प्रत्येक क्वेश्चन कसा विचारला जातो, किती मार्क्ससाठी कसं लिहायचं, या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. तर पहा, केमिस्ट्रीसाठी सगळ्यात अगोदर ते आपण पाहणार आहोत तुमचा पेपर पॅटर्न. ओके, त्या अगोदर चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच पद्धतीची इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला इथं मिळत राहतील. आणि MST-CET सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही जर MST-CETची प्रिपरेशन करत असाल, ठीक आहे, MST-CET, तर त्यासाठी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही MST-CETची प्रिपरेशन करत आहात का, आणि तुम्हाला त्या रिलेटेड कशा पद्धतीचे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. तर पहा, तुम्हाला काय दिलं आहे, सेक्शन ए. आता सेक्शन ए आहे तुम्हाला, म्हणजे पेपर पॅटर्न मी तुम्हाला सांगत आहे. तर सेक्शन ए आहे. पहिले तुम्हाला सेक्शन एमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 येतो, त्यामध्ये 1 to 10 MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला इथं विचारतात. आता MCQमध्ये पहा, 2 न्यूमरिकल तुम्हाला इथं असेल. ठीक आहे, 2 न्यूमरिकल तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये सुद्धा न्यूमरिकल असतात. ठीक आहे, तर 2 न्यूमरिकल असतात. त्यानंतर तुम्हाला 10 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 असतो, यामध्ये टोटल 8 क्वेश्चन विचारतात. व्हेरी शॉर्ट ॲन्सर म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा अशा पद्धतीचे. आणि यामध्ये एक न्यूमरिकल असते. टोटल 8 मार्क्ससाठी तुम्हाला हे प्रश्न असतात. तर असे टोटल तुम्हाला सेक्शन एमध्ये 18 मार्क्ससाठी हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ओके, त्यानंतर असते तुम्हाला सेक्शन बी. सेक्शन बीमध्ये तुम्हाला पाहू शकता, अटेम्प्ट एनी 8, कोणतेही 8 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे, यामध्ये पहा, क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 पर्यंत क्वेश्चन तुम्हाला विचारतात. यामध्ये शॉर्ट ॲन्सरवाले क्वेश्चन असतात आणि 2 न्यूमरिकल. ओके, कोणते तुम्हाला यामध्ये 2 न्यूमरिकल येत असतात. आता पहा, यामध्ये अटेम्प्ट एनी 8 म्हणजे कोणते 8 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे असतात. कितीपैकी? 12 पैकी. क्वेश्चन नंबर 3 to 14 पैकी मध्ये किती 12 क्वेश्चन येतात, कोणते 8 सोडवायचे असतात. प्रत्येकाला 2 मार्क असतात आणि टोटल 16 मार्क्ससाठी तुम्हाला हे सेक्शन बीमध्ये क्वेश्चन विचारतात. त्यानंतर सेक्शन सी. सेक्शन सीमध्ये अटेम्प्ट एनी 8. ओके, सेक्शन सीमध्ये अटेम्प्ट एनी 8, क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 पर्यंत शॉर्ट ॲन्सर टू 2 न्यूमरिकल यामध्ये विचारले जातील. बाकी थेरॉटिकल क्वेश्चन राहतील. ओके, यामध्ये अटेम्प्ट एनी 8 म्हणजे कोणती 8 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन 3 मार्काला आणि 24 मार्क्ससाठी तुम्हाला हे विचारले जातात. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता तुमचा शेवटचा सेक्शन येतो तो म्हणजेच की सेक्शन नंबर डी. सेक्शन डीमध्ये तुम्हाला पाहू शकता, अटेम्प्ट एनी 3, कोणतेही 3 क्वेश्चन सोडवा, टोटल 12 मार्क्ससाठी असते, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 4 मार्क्ससाठी तुम्हाला इथं विचारला जातो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुमचा पूर्ण पेपर पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे. आणि इम्पॉर्टंट सेक्शन डीमध्ये तुम्हाला लॉंग ॲन्सर असतात आणि 1 न्यूमरिकल इन सब क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स. ओके, म्हणजे समजलं की जे सब क्वेश्चन राहतील, ओके, त्या सब क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 मार्क विचारले जातील. म्हणजे समजा 4 मार्काचा एक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये 2 प्रश्न असतील, 2 सब क्वेश्चन्स असतील, तर त्यामध्ये एक प्रश्न न्यूमरिकलचा तुमच्या इथं राहणार आहे. ओके, असं तुम्हाला असणार आहे. आता पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट एक नोट सांगतो तुम्हाला केमिस्ट्रीच्या पेपरसाठी. जसं फिजिक्ससाठी होतं ना, तसंच त्याच पद्धतीचं आहे. न्यूमरिकल शुड बी 12 to 15 मार्क्स. ओके, म्हणजे 12 ते 15 मार्क्ससाठी तुम्हाला काय येणार आहे, न्यूमरिकल येणार आहे तुमच्या केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये. तर न्यूमरिकल शुड बी इन्क्लुडेड इन ईच सेक्शन. प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला न्यूमरिकल आहे. जसं आपण वरती पेपर पॅटर्नमध्ये पाहिलं ना, तर प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला न्यूमरिकल इथं पाहायला मिळाला. ओके, तर मग आता दादा हे झालं आपलं पेपर पॅटर्न. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट पाहणार आहोत ते म्हणजेच की आपल्याला चॅप्टर वाईज वेटेज. आता चॅप्टर वाईज वेटेज तुम्हाला काय पाहायचं आहे, कारण की पहा, प्रत्येक चॅप्टरमधून नेमकं किती मार्क्सला क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात आणि त्यामधून आपण जेवढा तुमच्याकडे वेळ राहिलेला आहे, केवढाही सुद्धा वेळ असतो तुमच्याकडे पेपरचा अभ्यास करण्यासाठी, तर ते जर तुम्हाला कळालं की बाबा किती मार्क्सला किती क्वेश्चन येणार आहे प्रत्येक चॅप्टरमधून आणि कशा टाईपले येणार आहेत, तर तुम्हाला इथे इझी जाऊ शकते. ठीक आहे, तर पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट
केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुमचे काही टाईप असतात, जसं की पहा फिजिकल केमिस्ट्री. तर फिजिकल केमिस्ट्रीचे जे सॉलिड स्टेटपासून केमिकल कायनेटिक्सपर्यंत तुमचे जे चॅप्टर्स आहेत, त्यामधून पाहू शकता अशा पद्धतीचे तुम्हाला हे जे दिसतात तुम्हाला विदाऊट ऑप्शन, ठीक आहे. हे विदाऊट ऑप्शनवाले मार्क्स आहेत आणि हे विथ ऑप्शन, ठीक आहे. विथ ऑप्शनवाले हे टोटल मार्क्स आहेत, तुम्ही पाहू शकता. जसं की पहा आता केमिकल थर्मोडायनॅमिक किती मार्काला आहे? 6 मार्काला. मग आता काही विद्यार्थी असतात की बाबा केमिकल थर्मोडायनॅमिक्स हा त्यांना इझी जातो, समजून राहिली, इझी जातो त्यांना. आणि विथ ऑप्शन तर त्यांना 8 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारतात, ठीक आहे. 8 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारतात विथ ऑप्शन. तर असं होऊ शकते केमिकल थर्मोडायनॅमिक्स हा आपण म्हणू शकतो की मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यामधून खूप जास्त मार्क्सला तुम्हाला प्रश्न विचारतात. त्याचबरोबर इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे 5 मार्क्ससाठी विथ ऑप्शन, विदाऊट ऑप्शन 7 मार्क्ससाठी विचारतात. म्हणजे हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग आता बाकीचे मोस्ट इम्पॉर्टंट नाहीत का? तसं तर पाहिलं तर सगळेच मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. बट याच्यामधून जास्त मार्क्ससाठी विचारतात ना, म्हणून आपल्याला मार्क स्कोअर करायचे आहेत, त्यासाठी हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बाकी तर मी सांगतो तुम्हाला प्रत्येक टॉपिक तुम्ही स्टडी करा, कारण की प्रत्येक टॉपिक तुम्हाला हा कामी पडणार आहे पुढच्या स्टडीमध्ये तुमच्या. पुढचे म्हणजेच काय, तुम्ही 12th नंतर जे सुद्धा स्टडी कराल किंवा MST CET सुद्धा प्रत्येक टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे प्रत्येक चॅप्टरमधला, ठीक आहे. म्हणून प्रत्येक चॅप्टर तुम्ही स्टडी करा, ओके. तर त्यानंतर पाहू शकता तुम्हाला असं दिलेलं आहे, तुम्ही एक वेळ चेक करून घ्या. जसं की इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 पासून तर तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंडपर्यंत तुम्हाला हे मार्क्स टोटल दिलेले आहेत. त्यानंतर पुढचं आहे तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय येते? हॅलोजन डेरिव्हेटिव्स, अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स, अल्डेहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि अमाइन्स, हे टोटल 4 चॅप्टर येतात तुम्हाला. यामध्ये तुम्ही करून घ्यायचं. हे तुम्हाला विथ ऑप्शन आणि विदाऊट ऑप्शनचे मार्क्स आहेत. त्यानंतर सगळ्यात लास्टचा सेक्शन येतो तुमचा, तो म्हणजे अप्लाइड केमिस्ट्री. अप्लाइड केमिस्ट्री इझी आहे. बायोमॉलिक्युल्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री. तो टोटल पाहू शकता 9 मार्क्ससाठी येतात, विथ ऑप्शन, विदाऊट ऑप्शन आणि विथ ऑप्शन 12 मार्क्ससाठी. तर अशा पद्धतीनं तुमचं काय झालं, चॅप्टर वाईज तुम्हाला मी काय सांगितले, मार्क्स सांगितले. तुम्ही याचा एक काम करू शकता, स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि त्यानुसार तुमचे जेवढे सुद्धा दिवस आहेत पेपरसाठी अगोदर तुम्ही त्याची प्रिपरेशन करू शकता. तुम्हाला जे वाटते की याला वेटेज जास्त आहे, आपण याची प्रिपरेशन करू शकतो, त्यानुसार तुम्ही हे प्रिपरेशन नक्की करू शकता. तर चला आपण थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आता पाहूया, ते म्हणजेच की तुमचं इथं पेपर प्रेझेंटेशन तुम्हाला कसं करायचं आहे आणि प्रत्येक क्वेश्चनचा ॲन्सर तुम्हाला कशा पद्धतीनं लिहायचा आहे ते आपण इथं पाहणार आहोत, ठीक आहे. तर पहा पेपर प्रेझेंटेशन, मी हा जो पेपर आहे ना केमिस्ट्रीचा पाहू शकता, जो तुमचं रिअल ॲन्सर शीट असते, समजून राहिले. तर रिअल ॲन्सर शीट जशी असते त्या पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चनचे ॲन्सर मी इथं लिहिलेले आहेत, क्वेश्चन पेपर सोडवलेला आहे, ओके. आता क्वेश्चन पेपर जसं तुमचं ॲन्सर शीट असते त्या पद्धतीनं सोडवलेलं आहे. मग तुम्हाला इथे एक गोष्ट ऑब्झर्व करायची की कसं तुम्हाला इथं क्वेश्चन पेपर सोडवला, कसं तुम्हाला लिहायचं आहे, MCQ कसे लिहायचे, प्रत्येक क्वेश्चनचं ॲन्सर कसं लिहायचं हे तुम्ही ऑब्झर्व करायचं. जसं की पहा आता वरती तुम्हाला हे जे लाईन दिसतात ना तुम्हाला साईडला, ह्या साईडला तुम्ही अशा लाईन सोडायच्या, ओके. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही साईडला तुम्हाला अशा लाईन ओढायच्या आहेत. कारण की तुम्ही हे साईडला लाईन का ओढायची, कारण की पहा क्वेश्चन नंबर दिला आहे, तुम्हाला इथं सब क्वेश्चन टाकायचा असतो. तर सब क्वेश्चन टाकण्यासाठी तुम्हाला एक काय इथं असे एक बॉक्स तयार होतो, त्यामुळे तिथं तुम्ही सब क्वेश्चन नंबर पुढे टाकू शकता. जसं की पहा यामध्ये टाकलेलं आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे, ॲन्सर लिहिलं फर्स्ट याचं, क्वेश्चन नंबर 2 आहे, ॲन्सर सेकंड याचं. तर असं तुम्ही लिहू शकता आणि पेपर चेक करणारे जे असतात टीचर, त्यांना ते व्यवस्थित दिसते, ओके. तर पहा कसा पेपर लिहायचा आपण 1 बाय 1 इथं पाहूया. तर सगळ्यात अगोदर जो सेक्शन असेल त्या सेक्शनचं तुम्ही नाव टाकायचं. त्यानंतर MCQ येतात तुम्हाला अगोदर, ओके. पहिल्या क्वेश्चनमध्ये MCQ विचारले जातात. तर MCQ कसे लिहायचे, MCQ लिहिण्याची पद्धत आहे, तुम्हाला क्वेश्चन नंबर टाकायचा, फर्स्ट टाकायचं जे असेल ते, आणि जे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ॲन्सर, जसं की आता याच्यामध्ये पहा C ऑप्शन दिलं आहे आणि त्याच्यामध्ये जे ॲन्सर आहे R=√3/4A, ठीक आहे. हे ॲन्सर इथं दिलं आहे. मग आता काही विद्यार्थी काय करतात की फक्त पहिल्या याचं काय लिहितात, समजा पहिलं ॲन्सर आहे C असं लिहितात. काही विद्यार्थी काय करतात, पहिलं ऑप्शन C मधलं कोणतं आहे, √3, R=√3/4A, ओके, ठीक आहे, असं लिहितात. पण तुम्हाला असं नाही करायचं, तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये लिहावं लागते. पाहू शकता ऑप्शन जे असेल ते पण लिहायचं, ऑप्शनमधलं जे ॲन्सर आहे R=√3/4 ते सगळं तुम्ही लिहायचं, समजून राहिले. म्हणजेच अशाच तुम्हाला इन्स्ट्रक्शनसुद्धा दिल्या आहेत बोर्डच्या पेपरमध्ये, तुम्हाला असंच ॲन्सर लिहायचं आहे MCQचं. तर तुम्हाला प्रत्येक MCQचं असं तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे, असं तुम्ही लक्षात ठेवा. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर समजा तुम्ही एक ॲन्सर लिहिलं, समजा हे C वालं, त्यानंतर त्याचं पुढे ॲन्सर लिहिलं, ते खोडलं, पुढे तुम्ही अजून त्याचंच ॲन्सर वेगळं लिहिलं, तर असं तुम्हाला मार्क्स इथं तुमचे
कट होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला मार्क कट होऊ शकतात. बोर्ड तुमचं मार्क इथं कट करू शकते पेपर चेक करताना, म्हणून एक गोष्ट इथं लक्षात ठेवा MCQ लिहिताना. ठीक आहे. तर MCQ असे तुम्ही सरळ लिहून टाकायचे 10 जेवढे MCQ तुम्हाला येतात तेवढे. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 येतो या सेक्शनमधला. यामध्ये तुम्हाला ॲन्सर इन 1 सेंटेन्स म्हणजे व्हेरी शॉर्ट ॲन्सरवाले क्वेश्चन विचारतात. आता व्हेरी शॉर्ट ॲन्सरवाले क्वेश्चन पाहू शकता. सिंपल क्वेश्चन नंबर वगैरे टाकायचा व्यवस्थित आणि त्याचं ॲन्सर लिहायचं. व्हेरी शॉर्ट ॲन्सरमध्ये तुम्हाला असे क्वेश्चन विचारतात की एखादी डेफिनेशन तुम्हाला विचारली जाईल. आता केमिस्ट्री आहे, केमिस्ट्री आहे म्हणून तुम्हाला एखादी केमिकल रिॲक्शन विचारली जाऊ शकते. एखाद्या तुम्हाला फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. समजा आता ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे, तर त्याचा तुम्हाला काय विचारला फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला, जसं की LiAl आणि O2. ओके, AlO2. तर हे काय झालं ॲल्युमिनियम ऑक्साईड झालं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे प्रिपरेशन करायची की कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतील त्यानुसार. ठीक आहे. आणि जे बेसिक आहे तुम्हाला सगळ्यात जे बेसिक राहणार आहे केमिस्ट्रीमधलं ते बेसिक तुम्हाला पाहायला मिळणार MCQ. त्यानंतर तुम्हाला 1 मार्कवाले क्वेश्चन. ओके. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट मी सांगा बेसिक तुम्हाला जे 4 मार्कवाले क्वेश्चन राहतील लास्टला, त्यामध्ये तर खूप इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण की त्यामध्ये तुम्हाला सब क्वेश्चन राहणार आहेत, म्हणजे क्वेश्चनमध्ये क्वेश्चन राहणार आहेत, म्हणून त्यासाठी बेसिक तुम्हाला इम्पॉर्टंट राहणार आहे सेक्शन 4मध्ये सुद्धा. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे तुम्हाला सेक्शन 1मध्ये क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. इथं पाहू शकता सेक्शन इथं संपलेला आहे आता, आणि सेक्शन इथं संपला त्यामुळे आपण डायरेक्टली सेक्शन बी जे नाव असेल वरती टाकलं आणि सेक्शन बीला आपण इथं सुरुवात केली. ओके. त्यानंतर सेक्शन बीमध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन सोडवायचे असतात. 12पैकी प्रत्येकाला 2 मार्क असतात. ठीक आहे. तर यामध्ये नेमकं काय इम्पॉर्टंट आहे तर पहा, तसं पाहिलं ना तुमचं जे बुक आहे ना, तुमचं जे टेक्स्ट बुक आहे ना, तसं पाहिलं तर ते सगळंच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके. आता या टेक्स्ट बुकमध्ये काय असते की सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बायोलॉजी असो किंवा मॅथ असो. ओके. मॅथ आपण एक थोडं एक्सेप्शन म्हणू शकतो, पण तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी जे असतात त्यामध्ये इम्पॉर्टंट काय असते, त्यामध्ये मी सांगतो तुमचं इम्पॉर्टंट असते डेफिनेशन्स इम्पॉर्टंट असतात. ओके. काही तुम्हाला इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज असतात. ओके. तर ते तुम्हाला काही लक्षात ठेवावं लागतात. त्यानंतर काही इम्पॉर्टंट तुम्हाला डायग्राम्स असतात. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट काही केमिकल रिॲक्शन्स असतात. प्रोडक्ट काय आहे. ओके. अशा पद्धतीचे तुम्हाला काही रिॲक्शन्स असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी करून जायच्या आहेत. बेसिकपासून करून जायचं आहे. जर तुमचं बेसिक स्ट्रॉंग असेल प्रत्येक सब्जेक्टमध्ये, तर तुम्ही 2 मार्कवाले असो, 3 मार्कवाले असो किंवा 4 मार्कवाले क्वेश्चन असतो, कोणताही कितीही मार्कवाले क्वेश्चन असो, ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. मी एक काम करतो, तुम्हाला दाखवतो पेपर कशा पद्धतीने मी सोडवलेला आहे. तुम्ही एक वेळ पाहून घ्यायचा, तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीनं पेपर सोडवलेला आहे आणि कसे क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जातात. ठीक आहे. तर तुम्ही इथं पाहून घ्यायचं. ओके. तर पाहू शकता आता आपला सेक्शन डी लागला. आता सेक्शन डी आपला सुरू झाला आहे. तर सेक्शन डीमध्ये पाहू शकता तुम्हाला किती म्हणजे सोपी क्वेश्चन विचारले जातात. मी तुम्हाला सांगितलं बेसिक विचारले जातं. पाहू शकता की फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता याच्यामध्ये फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन विचारली. आता हे खूप कठीण प्रश्न झाला का नाही, हा बेसिक क्वेश्चन झाला. हा कठीण असू शकते, तुम्ही जर बेसिक करून नाही गेलेत तर, म्हणून बेसिक करणे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर तुम्हाला बाकीचे सुद्धा काय इथं विचारलेलं आहे. सगळं बेसिक तुम्हाला इथं विचारले जातात लास्टच्या सेक्शनमध्ये. ओके. तर तुम्हाला लास्टचं सेक्शनसुद्धा अशा पद्धतीनं सगळं करून जायचं आहे. तर मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या तुमच्या केमिस्ट्रीच्या बोर्ड पेपरसाठी. सगळ्यात पहिली म्हणजे पेपर पॅटर्न सांगितला तुम्हाला. सेकंड म्हणजे चॅप्टर वाईज वेटेज तुम्हाला सांगितलं. ओके. चॅप्टर वाईज वेटेज सांगितलं. आणि थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट पेपर प्रेझेंटेशन तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला केमिस्ट्रीच्या पेपरसाठी जे असेल तुमची तयारी करायची आहे, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगितल्या. तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला याचं बेनिफिट नक्की होणार. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.